या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त राबवण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 1,60,00,000 रुपयांचा तब्बल 692.945 किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे। ही कारवाई बार्शी तालुक्यातील भोयरे गावाजवळ करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार आगळगाव ते बार्शी रोडवर अंमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे बार्शी पोलिसांनी सापळा रचला। पोलिसांना MH14EC 4536 क्रमांकाची कार, MH14EM 9833 क्रमांकाचा टेम्पो आणि MH43V 8947 क्रमांकाचा ट्रक संशयास्पद स्थितीत येत असल्याचे दिसले। पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा करताच कार आणि ट्रकचे चालक पळून गेले। मात्र टेम्पो चालक अंकुश दशरथ बांगर, राहणार भोयरे, तालुका बार्शी हा पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला। पोलिसांनी पंचनामा करून 692.945 किलो गांजा, एक ट्रक, एक टेम्पो, एक कार असा एकूण 1,60,58,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून ही टोळी आंतरराज्यीय असल्याचीही समोर येण्याची शक्यता आहे। पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून उर्वरित आरोपींना शोधण्यासाठी 3 पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।